मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल। अटकेतल्या आरोपींमध्ये फहीमचाही समावेश। नागपूर राड्याशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिकचा संबंध असल्याचा पक्षाकडून इन्कार। औरंगजेब समर्थनाच्या घोषणा दिल्याचा आरोप पक्षाध्यक्षांनी फेटाळला। औरंगजेबानं अनेक चांगली कामं केल्याचाही दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव। आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना आग, 100 पेक्षा अधिक दुकानं जळून खाक। दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा। आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार। नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांना सावध केल्याचं एफआयआर मध्ये नमूद। तातडीनं चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी। 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटणार। विधान परिषद सभापतींचा पक्षपातीपणा आणि नागपूर हिंसाचारावर दाद मागणार। आज सभागृहात काळ्या फिती लावून कामकाज। कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याच्या तयारीत। तातडीच्या सुनावणीसाठीही प्रयत्नशील। आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरानवासियांचा बेमुदत बंद मागे। पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी दस्तुरी नाक्यावर पर्यटन सुविधा केंद्र आणि सीसीटीव्ही निगराणीच्या आश्वासनावर तडजोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।